कुठेतरी मी प्लॉट घेतलेला आहे. सोनं पण मी घेतो, भिशी लावलेली आहे कुठल्या सराफाकडं आणि काय SIP वगैरे आहेत. पण किती आहेत काय आहेत पण ह्याचं कधी तुम्ही आढावा घेतलाय का, बघितलंय का? इक्विटी ॲज अन ॲसेट क्लास त्याचं पोर्शन माझ्या पोर्टफोलिओमध्ये किती पाहिजे. तर एक थंब रूल म्हणून असं सांगितलं होतं की 100 वजा माझं वय. तर समजा एखाद्याचं वय 40 असेल, 60% इक्विटीचा पोर्शन तुमच्याकडे ॲसेट क्लासमध्ये त्यात मग तो डायरेक्ट शेअर्सच्या मध्ये असेल किंवा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून. मग बाकी उरलेले जे 40% आहेत, वेल्थ चेकअपमध्ये काय काय गोष्टी रेग्युलरली चेक केल्या पाहिजे. ही डायरेक्टली नोंद म्हणा, एक्सेल शीटमधली नोंद खूप आवश्यक आहे. आणि ती फक्त आपल्यापुरती मर्यादित नाही, ती घरातल्या आपल्या सगळ्या विश्वासू लोकांना माहिती हवी. विशेषतः नॉमिनी जे असतात त्यांना तर हवीच हवी. कारण माझ्या परिचयात अशी काही लोक झालेली आहेत की काही कारणामुळे अपघाती मृत्यू झाला, पण नॉमिनी म्हणून बायकोचं नाव होतं, पण बायकोला यातलं काहीही माहिती नव्हतं. ती शेअर मार्केट हे एक सुप्रीम गोष्ट आहे. त्याचं देवसुद्धा सांगू शकणार नाही की आज काय होणार आणि उद्या काय होणार. त्यामुळं आपल्या पोर्टफोलिओमध्ये असं काही गवत उगवलेलं आहे की तण उगवलेलं आहे की त्याचा आपल्याला काही उपयोग नाही आहे, उलट ते आजूबाजूच्या पिकाला खराब करत आहे, तर ते तण वेळच्या वेळी उपटून टाकलं पाहिजे. उगीच त्याच्या प्रेमात पडून ते त्याच्यातनं सुद्धा कधीतरी चांगलं फळ येईल या आशेपोटी बसायचं नाही. 15-16% रिटर्न देणारा जर असेल आणि इन्फ्लेशन जर 10% चाललेलं असेल तर सुख के सब साथी. तसं सुखाचे सोबती खूप असतात, पण दुःखात आपल्याला मदतीला येणारे खूपच कमी असतात. बरोबर. त्यामुळे मी एखादी पार्टी ठेवली म्हटलं की खूप जण जमतात, पण मी काहीतरी अडचणीत आहे, मला मदत हवी असं म्हटलं तर मात्र खूपच कमी लोक जवळ येतात. SIPच्या बाबतीत काय चेक केलं पाहिजे. आर्थिक आरोग्य बिघडल्यानंतर त्याचा मानसिक आरोग्यावरती काय परिणाम होतो. तो इमर्जन्सी फंडच्या बाबतीत काय गोष्टी चेक केल्या पाहिजे. साधारणपणे आपल्याला माहित असतं आपल्या कुटुंबाचा महिन्याचा खर्च किती आहे, त्याला गुणिले 6 करा. तर त्या 6 महिन्याच्या